श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 11. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. श्लोक नंबर 12. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम्. या 2 श्लोकांचा अर्थ. प्रत्येक कल्पांच्या आधी ज्याच्यापासून सर्व चराचर उत्पन्न होते व अंतसमयी ज्याच्यात ते पुन्हा विलीन होते, त्या लोकप्रधान सर्व जगाचा नाथ म्हणजे सर्व जगाचा स्वामी असलेल्या भगवान श्री विष्णूंची नावे केवळ ऐकल्याने सर्व पाप व भवभय नाहीसे होतात. अशा श्री विष्णूंची 1000 नावे मी तुला सांगतो, ती ऐक. श्लोक नंबर 13. यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. या श्लोकाचा अर्थ. जी नावे त्यांच्या गुणांमुळे पडली आहेत, त्यामुळे जी सर्व सुप्रसिद्ध आहेत आणि ऋषी मुनींनी ज्यांचे गुण गायले आहेत, वर्णन केले आहेत, अशा त्या परमात्मा भगवान श्री विष्णूंची नावे तुझ्या कल्याणासाठी सांगतो, ती ऐक. हे 13 श्लोक म्हणजे श्री विष्णू स्तुती किंवा पूर्वपीठिका श्लोक आहेत. रामकृष्ण हरी.